चला तर फ्रेंड्स, आज आपण बनवूया धोप्याच्या पानाची वडी। आता मी पानं छान धुवून घेतलेले आहे। आता ते छान चिरत आहे, चिरून घेऊया। चिरल्यानंतर छानपैकी बेसन, तिखट, मीठ सगळे मसाले टाकून लिंबू वगैरे छान पिळायचं, कारण त्यांनी गळा खाजवते असं म्हणतात, त्याच्यामुळे लिंबू जास्तीत जास्त पिळायचे। आता मिक्स करून घेऊया। आता पूर्णपणे मिक्स झालेलं आहे मिश्रण। आता आपण पानाला लावून घेऊ। पानाला छान प्रकारे पूर्ण लावून घेऊ। आता त्याच्यावर अजून एक पान उलटवून छान लावून घेऊ, त्यालाही मस्तपैकी लावून घेऊ। आता झाल्या आहे वड्या। आता ते कुकरमध्ये उकडायला ठेवून देऊ आपण। चला तर कुकर मांडूया आता आपण। आता कुकर मांडला आहे। आता 2-3 शिट्यामध्ये त्याला छान स्टीम येऊन ते उकळल्या जाते। आता उकळून झालेले आहे। आता त्याला छानपैकी कट करू आपण, गोल गोलमध्ये कट झालेले आहे। चला तर मी आता एकीकडे तेल मांडलेलं आहे, तेलामध्ये आता त्या फ्राय करूया। ओके, डन। आता त्या शिजत आहे छानपैकी। जर तुम्हाला धोप्याच्या पानाची वडीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट नक्की करा। चला तर ह्या छान शिजलेल्या आहे। आता त्याला पलटवून घेऊ आपण दुसऱ्या साईडनी। आता शिजल्या पूर्णपैकी। आता छान काढून घेऊ। आता या खाण्यासाठी सर्व करण्यासाठी तयार आहे। थँक यू फॉर वॉचिंग। बाय।